धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि अनेक प्रश्न जे आहेत ते सत्ताधारी आणि विरोधक हे देखील उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत केदार दिघे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही एकूण चित्रपट पाहिला आहे का? काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे या चित्रपटाबद्दल? धर्मवीर 1 जसा इंटरवल नंतर फेक होता, त्या पद्धतीने स्वतःची इमेज सांभाळण्यासाठी धर्मवीर 2 बनवला गेला। काही क्षण खरोखर योग्य जरी असले धर्मवीर 1 मधले, तरी धर्मवीर 2 मध्ये आपली गद्दारी कशी लपवावी किंवा लोकांना त्याच्या बाबतीत चांगली इमेज कशी दाखवावी किंवा आम्ही का म्हणून केलं हे दाखवण्याचा प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न हे त्यांनी केलेला आहे। दुसरी गोष्ट, मी आत्ताच ऐकलं की संजय शिरसाट काही दिघे साहेबांच्या बाबतीतला घात झाला असं ते म्हणतात, साहेबांना मारलं गेलं असं ते म्हणतात। धर्मवीर 1 मध्ये आपण जर का बघाल तर शेवटचा सीन असा होता की एकनाथजी शिंदे साहेबांना खांद्यावरनं घेऊन हॉस्पिटलमधनं उतरतात। मग मला असं विचारायचं आहे की संजय शिरसाटांचा रोग खऱ्या अर्थाने कोणाकडे? दुसरी गोष्ट, मला कुठेतरी नैराश्य दिसतं की मंत्रिपद मिळणाऱ्या संजय शिरसाटांना कुठेतरी आपण महामंडळ मिळालं म्हणून अशा पद्धतीच्या स्टेटमेंट नैराश्यातनं येत आहेत का? लोकांना संभ्रमात ठेवून वेळोवेळी निवडणुका आल्या की अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करायचे आणि हे उपस्थित करून लोकांना कुठेतरी गाफील ठेवायचं। अहो, दिघे साहेबांना अग्नी मी दिला आहे, दिघे साहेबांचा मी पुतणे आहे। या अनुषंगाने मी वेळोवेळी हा विचारलेला प्रश्न आहे। ज्यांनी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला आणि त्याला उत्तर नाही दिलं, त्यावेळेला मी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी आज तुमच्या ABP माझाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या साक्षीने हे विचारतो आणि सांगतो की उद्या संजय शिरसाटांनी ह्या पद्धतीचे पुरावे आणावे समोर। मी स्वतः कायदेशीर कारवाईसाठी जायला तयार आहे, मी कोर्टात जायला तयार आहे जर का अशा खऱ्या पद्धतीने काय झालं असेल। अहो, पण नुसतं चर्चा करायची, लोकांना कुठेतरी संभ्रमात ठेवायचं, ह्यांचा हेतू काय? म्हणजे तुमचं राजकारण योग्य त्या दिशेने चाललेलं नाही किंवा लोकांनी तुम्हाला कुठेतरी एका ठिकाणी कॉर्नर करून ठेवलेलं आहे म्हणून तुम्ही काहीतरी उपस्थित करणार। अत्यंत दुर्दैव आहे। दिघे साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाबाबतीत आपण जिकडे त्यांना असं मानतो की आपलं दैवत आहे, महाराष्ट्राची ही एक विभूती होती, मग त्या विभूतीच्या बाबतीत, त्या दैवताच्या बाबतीत ज्या वेळेला अशा घटना घडत होत्या त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? 23 वर्ष तर तुम्ही सगळी पदं उपभोगली, तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का? लाज वाटायला पाहिजे बोलायला हे जेव्हा तुम्ही बोलता। तुम्हाला हे कळलं पाहिजे होतं की ज्या वेळेला आपण आपल्या दैवताच्या बाबतीत बोलतो, जेव्हा हे दैवताच्या बाबतीत घात होत होता त्यावेळेला तुम्ही काय करत होतात आणि मग त्यानंतर का म्हणून चुप होतात? जर का तुम्हाला माहिती होतं, तुम्ही म्हणता ना आज महाराष्ट्राला माहिती होतं, मग तुम्हाला माहिती नव्हतं नेता म्हणून, मंत्री म्हणून त्यावेळेला म्हणजे तुम्ही चुप? याचा अर्थ तुम्ही स्वार्थाचं राजकारण करताय आणि महाराष्ट्राची जनता कुठेही याच्यासाठी बळी पडणार नाही। एकूणच चित्रपटामध्ये पाहायचं तर अनेकदा सिनेमॅटिक लिबर्टी घेतले गेलीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। याकडे कशा प्रकारे बघता आहे? एकूणच दिग्दर्शक असेल, लेखक असेल, यांच्याकडनं कुठंतरी आताताईपणा झालेला आहे चित्रपट बनवताना? 100% झालेला आहे। हा प्रोपोगंडा करण्यासाठी, स्वतःची इमेज बिल्डअप करण्यासाठी आणि फेक नरेटिव्ह स्टेट करण्यासाठी या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत असं माझं ठाम मत आहे। जे लोक, मी तर पुतण्या म्हणून नव्हे तर दिघे साहेबांना ओळखणारा जो काही वर्ग आहे, सर्व धर्मपात ह्याच्या पलीकडे जाऊन सर्व स्तरातील लोक, सगळ्या क्षेत्रातील लोक जे दिघे साहेबांना ओळखतात, दिघे साहेबांचे संबंध हे अत्यंत वैयक्तिक होते, हे पक्षाच्या पलीकडचे होते। प्रत्येक येणाऱ्या माणसाचं काम करणं हे त्यांनी आयुष्यभर कर्तव्य म्हणून पार पाडलं। दिघे साहेब शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या भगव्याशी, आपल्या पक्षाशी एकनिष्ठ होते। दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व हे फक्त 4 चौघांमध्ये मिळून मिसळून काम करणारं नव्हतं। दिघे साहेब खरे समजायचे असतील, धर्मवीर जर का खरा बनवायचा असेल तर या ठाणे जिल्ह्यामध्ये, ह्या पालघर जिल्ह्यामध्ये, म्हणजे आत्ताचा पालघर जिल्हा, दरी खोऱ्यात जाऊन जर का लोकांचे जर का अनुभव विचार केले, त्यांचे अनुभव जर का वाचले गेले, महाराष्ट्रभरमध्ये अनेक असंख्य लोक जे दिघे साहेबांच्या सानिध्यात आले यांच्याकडनं जर का दिघे साहेब समजायचे तर खऱ्या अर्थाने तो धर्मवीर चित्रपट आपण रेखाटू शकतो। पण दिघे साहेबांचं नाव घ्यायचं, धर्मवीर लावायचं आणि त्यानंतर स्वतःची इमेज बिल्डअप करायची, हे कितपत योग्य? तुम्हाला धर्मवीरांवरती चित्रपट बनवायचा होता ना, मग धर्मवीरांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडल्या या दाखवायला पाहिजे होत्या। तुम्ही तुमच्या बाबतीत दाखवताय,
तुम्ही काय डिसिजन घेतला आणि तो दिघे साहेबांच्या आडून तुम्ही स्वतःचा नरेटिव्ह सेट करताय, हे कितपत योग्य? तुम्ही दिघे साहेबांच्या त्या आनंद आश्रमाला स्वतःचं नाव लावलं, जे दिघे साहेबांनी कधी केलं नाही. दिघे साहेबांच्या नवरात्र उत्सवाला स्वतःचे फोटो आणि नाव लावलं, हे दिघे साहेबांनी कधी केलं नाही. दिघे साहेबांनी दहीहंडी उत्सव केला सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी, तेव्हा दिघे साहेबांनी कधी नाव नाही लावलं. ते तुम्ही तिकडे फोटो लावले कशासाठी? तुम्हाला जे हवं होतं, तुमचा हेतू साध्य झाला, बास झालं. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्या दिघे साहेबांच्या नावावरती येणाऱ्या निवडणुकीसाठी राजकारण करायचं, हे कुठपर्यंत लोक सहन करणार? आणि आता लोकांना पण प्रश्न आहे की 23 वर्ष तुम्ही शांत बसलात, अचानक तुम्हाला कुठेतरी जाग आली, कुठेतरी स्वप्न पडायला लागली आणि तुम्ही हा नॅरेटिव्ह सेट करताय, याच्या पाठचा अर्थ काय होतो? अत्यंत दुःखदायी आहे. येत्या काळात निवडणुका देखील आहे. तुम्ही देखील एकूण निवडणुकीच्या दृष्टीनं प्रचारामध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळणार आहे. या गोष्टींचा देखील प्रचार होताना पाहायला मिळणार आहे. काय नेमकं तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे असं? नाही, मला असं वाटतं की ते एवढे हुशार आहेत की त्यांना सांगण्याची गरज नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतो आहे, लोकहिताचं काम करतो आहे. दिघे साहेबांच्या संस्कारात दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून या ठाण्याच्या हिताचं, या ठाणेकरांच्या हिताचं जे काय राजकारण किंवा समाजकारण जे काय मला करायचं आहे आणि इथनं येणारी पुढच्या पिढीला जो एक चांगला संदेश द्यायचा आहे, त्यांचं चांगलं भवितव्य बघायचं आहे, त्या पद्धतीचं काम माझ्या हातून घडेल. असंच मी वेळोवेळी काम करत आलो आहे, यापुढे देखील तसंच काम करत राहीन. इकडे कुठेही स्वार्थाची भूमिका नसेल. थँक्यू. तर हे होते केदार दिघे, ज्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे कुठेतरी प्रोपोगंडा तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे आणि ते दुर्दैवी आहे. कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.